बीड जिल्ह्यातील गेवराई येथे जरांगे पाटील यांची पदयात्रा दाखल होणार आहे। त्यापूर्वी गेवराईत 51 जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। दरम्यान गेवराई या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आता मुंबईकडे कूच करताना पाहायला मिळते आहे। आंतरवली सराटी या ठिकाणावरून जरांगे पाटलांची ही पदयात्रा निघाली देखील आहे। बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यानंतर गेवराईमध्ये आजचा मुक्काम जो आहे तो असणार आहे। गेवराई तालुक्यातील मातोरी या मूळ गावी जो आहे तो आज त्यांचा जो काही मुक्काम असणार आहे तो असणार आहे। परंतु गेवराईत पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते जेसीबीच्या माध्यमातून फुलं उधळून जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्याचीच दृश्य आपण सध्या लोकशाहीच्या माध्यमातून पाहू शकता। गेवराईमधला हा पहिला मुक्काम असणार आहे आणि गेवराईमध्येच आज त्यांचं या ठिकाणी स्वागत जे आहे ते ठिकठिकाणी केलं जाणार आहे। मोठमोठ्या कमानी ज्या आहेत त्या गेवराई शहरामध्ये लावण्यात आलेल्या आहे। एक मोठा हार जो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि जवळपास 51 जेसीबी जे आहेत त्या गेवराईमध्ये सध्या पाहायला मिळतात। याच जेसीबीमधनं फुलांची उधळण या ठिकाणी जे आहे जरांगे पाटलांचं भव्य स्वागत जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण पाहू शकता। संपूर्ण सध्या गेवराई शहरामध्ये अशा पद्धतीने जे आहे जेसीबी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत। त्याबरोबरच मोठमोठ्या कमानी असतील त्या देखील लावण्यात आलेल्या आहे। मातोरी या त्यांच्या मूळ गावी आजचा मुक्काम असणार आहे। तत्पूर्वी जे आहे ते सर्व बांधवांना ते या ठिकाणी भेटत जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि सध्या हे चित्र जे आहे ते आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।